तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मुंबई आणि पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील कितव्या क्रमांकाचा मार्ग आहे? मुंबई आणि पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील कितव्या क्रमांकाचा मार्ग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या क्रमांकाचा मार्ग हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत टिंबटिंब येथे आहे। पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईत टिंबटिंब या ठिकाणी आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 भायखळा हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, नावाशेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर यांची सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली? नावाशेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर यांची सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 26 मार्च सन 1989 हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत? लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राम व्ही सुतार हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 5वा, तुळशी आणि विहार या तलावातील पाणी टिंबटिंब येथे जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते। तुळशी आणि विहार या तलावातील पाणी टिंबटिंब येथे जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते। तर ऑप्शन क्रमांक 3 भांडूप जलशुद्धीकरण केंद्र हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 6वा, टिंबटिंब येथे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला। टिंबटिंब येथे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग हा यशस्वी झाला। तर ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता येथे हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, दांडी यात्रेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झाली होती? दांडी यात्रेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 साबरामती हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 8वा, पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 9, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विद्या पर्वतरांग हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, महाराष्ट्राच्या पूर्वेस भंडारा व चंद्रपूर आणि पश्चिमेस सिंधुदुर्ग या जिल्ह्यात टिंबटिंब प्रकारचे खडक आहेत। महाराष्ट्राच्या पूर्वेस भंडारा व चंद्रपूर आणि पश्चिमेस सिंधुदुर्ग या जिल्ह्यात टिंबटिंब प्रकारचे खडक आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 धारवाड या प्रकारचे खडक हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 11, फ्लोराईट हे खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळते? फ्लोराईट हे खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 13, प्रवरा ही कोणत्या नदीची महत्त्वाची उपनदी आहे? प्रवरा ही कोणत्या नदीची महत्त्वाची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदी हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 14, प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास किती वर्षे लागतात? प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास किती वर्षे लागतात? तर ऑप्शन क्रमांक 3 248 वर्ष हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 15, राज्यात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? राज्यात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 18 राष्ट्रीय महामार्ग हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 16, टिंबटिंब या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबकाच्या साहाय्याने वीजनिर्मितीचे तंत्र विकसित केले। टिंबटिंब या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबकाच्या साहाय्याने वीजनिर्मितीचे तंत्र विकसित केले। तर ऑप्शन क्रमांक 1 मायकल फॅरेडे हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 17, त्वचेच्या थरामधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते। त्वचेच्या थरामधील पेशीत टिंबटिंब नावाचे रंगद्रव्य असते। तर ऑप्शन क्रमांक 2 मेलॅनिन हे आपलं
योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था कोठे आहे? राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था ही खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 19 घटना समितीने तिरंग्यास भारताचा राष्ट्रीय ध्वज टिंबटिंब म्हणून मान्यता कधी दिली? घटना समितीने तिरंग्यास भारताचा राष्ट्रीय ध्वज टिंबटिंब म्हणून मान्यता कधी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 24 डिसेंबर सन 1947 हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 20 युनोमध्ये हिंदीमध्ये भाषण करणारे टिंबटिंब हे पहिले भारतीय होते। युनोमध्ये हिंदीमध्ये भाषण करणारे टिंबटिंब हे पहिले भारतीय होते। तर ऑप्शन क्रमांक 4 अटल बिहारी वाजपेयी हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 21 12 मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? 12 मार्च हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 समता दिवस हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 22 टिंबटिंब हे गुगलचे संस्थापक आहेत। टिंबटिंब हे गुगलचे संस्थापक आहेत। तर ऑप्शन क्रमांक 1 लॅरी पेज हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 23 कृष्णा काठची माती या आत्मचरित्राचे लेखक कोण आहे? कृष्णा काठची माती या आत्मचरित्राचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 कृपा कुलकर्णी हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 24 संत रामदास यांची समाधी टिंबटिंब येथे आहे। संत रामदास यांची समाधी टिंबटिंब येथे आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 सज्जनगड हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 25 जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 20 मार्च हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 26 सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 27 दादोबांना पाणिनी ही उपाधी टिंबटिंब यांनी दिली। दादोबांना पाणिनी ही उपाधी टिंबटिंब यांनी दिली। तर ऑप्शन क्रमांक 1 गोह देशमुख हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 28 सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी सरकार हे कोठे स्थापन केले? सुभाषचंद्र बोस यांनी हंगामी सरकार हे कोठे स्थापन केले? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंगापूर हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 29 सन 2016 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार हा कोणाला देण्यात आला होता? 2016 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 जुआन मॅन्युअल सॅन्टोस हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 30 भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पणजी शहर हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 31 जागतिक मानवी हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 10 डिसेंबर हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 32 वॉशिंग्टन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? वॉशिंग्टन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पोटोमॅक नदी हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 33 कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प हा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 34 भारतातील कोणत्या शहरामधील सर्वात जुनी मेट्रो आहे? भारतातील कोणत्या शहरामधील सर्वात जुनी मेट्रो आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता शहर हे आपलं योग्य आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 35 मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इम्फाळा हे आपलं योग्य आन्सर आहे।
प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगापूर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 38, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरला जातो? पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणता रासायनिक मूलद्रव्य वापरले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 क्लोरीन हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 39, कांदा कापताना डोळ्यामधून पाणी येते कारण कांद्यामधून टिंबटिंब वायू बाहेर पडतो. कांदा कापताना डोळ्यामधून पाणी येते कारण कांद्यामधून टिंबटिंब वायू बाहेर पडतो. तर ऑप्शन क्रमांक 2 अमोनिया हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 40, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही खालीलपैकी कोणत्या राज्याची होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे.